आपल्या शेतात होते 2-4 माणसं. मग काय सकाळच्या 6:30 लागले सगळे जमा करायला बाजरीचे कणस. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विक पाटील. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपली बाजरी सोंगणं चालू होती. मी छत्रपती संभाजीनगर येऊन येईपर्यंत ते काम पूर्ण झालेलं होतं. सगळ्यात पहिले आल्याबरोबर तर आपण गॅलन विहिरीमध्ये सोडून घेतली. त्यानंतर सगळ्यांसाठी नॅचरल प्युअर फिल्टर पाणी काढून घेतलं, पाणी वगैरे आणलं आणि आता इकडे बाजरी जमा करायला सुरुवात सुद्धा झाली होती. आमच्यामध्ये कोणी टप भरून देत होतं, तर कोणी भरलेली टप एका ठिकाणी बाजरी गोळा करण्यासाठी नेऊन टाकत होतं. आणि मेन म्हणजे टीम वर्क असल्यामुळे आमचं काम एकदम झपाट्याने आवरलं जात होतं. आता नुसती बाजरी सोंगून आणि बाजरी जमा करून आमचं काम झालं नव्हतं. टायमावर मशीन मिळालं नाही, म्हणून बाजरी आता आम्हाला घरी स्वतः काढायची होती. त्याच्यासाठी उपनेर पण आता आपल्याकडे हजर झालं होतं. स्टार्टर चालू केलं आणि सुरू झाला दिवसभर बाजरी काढण्याचा प्रवास. या प्रवासात प्रत्येकाची वेगवेगळ्या स्टेशनवरती काम करायला सुरुवात झाली होती. त्यात माझा नंबर बाजरी वाहण्याच्या स्टेशनवरती लागला होता. आता आमचा हा प्रवास जवळपास सकाळच्या 6:30 वाजेपासून सुरू झाला होता. आता या गोष्टीमध्ये तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडला असेल की कामामध्ये प्रवास कसला. तर माझ्या लाडक्या मित्रांनो, प्रत्येकाचा कामाला बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. कामाला जेवढं सोप्या पद्धतीने बघितलं तेवढंच ते काम सोपं होत असतं. दिवसभराचं काम पण खुश तर आता आपल्याला मदत करायला आला होता, पण मदत तर लांबची गोष्ट, भाऊ फुल टाइमपास करून गेला होता. तेवढ्यात त्याला म्हणलो व्हिडिओ घेतोय, तर त्याला कामात एकदम जोश येऊन गेला होता. आता जवळपास 4:30-5 ला घरी गेलो, फ्रेश वगैरे होऊन आलो, तर इकडे आता बाजरी काढायचं काम एकदम कम्प्लीट झालेलं होतं. ते काम पूर्ण झाल्यावर पप्पाचं आता गोण्या शिवण्याचं काम सुरू झालं होतं. बाकी सगळं उतरेल, तुम्ही पहिले आपल्या आयडीला फॉलो करून टाका. युट्यूबला असेल तर सबस्क्राईब करून टाका. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.